नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हस्तांदोलन किंवा किती सामने झाले किंवा किती सामने होतील असा प्रश्न विचारला तर ते सोडवत असताना आपण एकूण हस्तांदोलन किंवा एकूण सामने बरोबर n इंटू n-1 छेद 2 या सूत्राचा आपण वापर करत असतो. आता दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला एका व्यासपीठावर 12 व्यक्ती आहेत. प्रत्येकानं एकदाच हस्तांदोलन केले. एकूण किती हस्तांदोलने होतील असा प्रश्न विचारलेला आहे. या उदाहरणामध्ये n आपल्याला दिलेला आहे. n बरोबर किती दिलेला आहे त्यांनी 12, कारण एकूण किती व्यक्ती आहेत 12 व्यक्ती आहेत आणि त्या प्रत्येकानं एकमेकांसोबत काय केलेलं आहे हस्तांदोलन केलेलं आहे. म्हणून आपण सूत्रानुसार काय म्हणू शकतो रे? सूत्रानुसार n इंटू n-1 छेद 2 असं आपण म्हणू शकतो. पण आपल्याला n बरोबर माहिती आहे. n बरोबर किती आहे रे मुलांनो? n बरोबर आहे 12. इथं सुद्धा n ची किंमत आपण 12 लिहू. 12 वजा 1 छेद 2 म्हणून 12 हे इथं चिन्ह कोणतंच नाहीये म्हणजे गुणुले आहे. 12 वजा 1 बरोबर 11 छेद 2 बरोबर 12ला 2 भाग जातो. बे 1 बे आणि बे 6 12 म्हणजे 6 गुणुले 11 म्हणजे 11 सख येईल 66 आणि म्हणजेच एकूण किती हस्तांदोलने होतील 66. मग आपण लिहू शकतो म्हणून एकूण हस्तांदोलने बरोबर येतील 66 आणि हेच आपल्याला विचारलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे कुस्ती स्पर्धेमध्ये 30 खेळाडू प्रत्येकानं एकदाच सामना खेळला तर एकूण किती सामने होतील. इथं सुद्धा आपल्याला n बरोबर दिलेला आहे 30. आपल्याला सूत्रानुसार काय येईल n इंटू n-1 छेद 2 सूत्राचा वापर करूयात. n ची किंमत आपल्याला दिलेली आहे 30 गुणुले 30 वजा 1 म्हणजे 29 छेद 2 भाग दिला बे 1 बे आणि बे 15 30 म्हणजे 15 गुणुले 29. 15 गुणुले 29 जर आपण केलं तर आपलं उत्तर येतं 435. गुणाकार करून सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणून एकूण सामने किती झाले असतील बरोबर 435 सामने आपलं उत्तर येईल. पुन्हा तिसरा प्रश्न जो आहे शरद पवार बुद्धिबळ स्पर्धेत 10 व्यक्ती प्रत्येकानं एकदाच सामना खेळला म्हणून किती सामने होतील असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न. इथं सुद्धा n बरोबर काय येईल 10, कारण आपल्याला एकूण 10 व्यक्ती दिलेल्या आहेत. सूत्रानुसार n इंटू n-1 छेद 2 इथं n ची किंमत जी आहे ती आपण लिहिणार आहोत. n बरोबर किती आहे 10 गुणुले 10 वजा 1 बरोबर 9 छेद 2 बे 1 बे आणि बे 5 10 म्हणजे 5 छेद 9 5 गुणिले 9 बरोबर 45 म्हणजे म्हणून एकूण सामने बरोबर उत्तर येईल 45. अशा पद्धतीनं आपण खूप सोप्या पद्धतीनं अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे काढू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.